आणि मग त्यानंतर बोलू. हे असं मध्ये मध्ये बोलणं, हे नळावरचं भांडण, हे शिवसेनेतलं उभाटातलं तुम्ही पहिल्यांदा शक्य पाच असेल. टेकअवे आपण सांगा. चर्चेची इथल्या व्यासपीठात काय सांगायचं? ठीक नाही त्यांना 5 टेकअवे ते सांगते, 5 टेकअवे त्यांना मी सांगते. सांगणं हे दोघांचं चाललंय म्हणून. नंबर 3, नंबर 4, या ठिकाणी एक ऐतिहासिक जो गोष्ट घडली आहे जी आजपर्यंत महाराष्ट्र राजकारणात झाली नाही. मुंबई महापालिका ही वर्षानुवर्ष इथे शिवसेना जिंकत होती. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुणीही असो, कायम ती शिवसेनेकडेच असायची. यावेळी पहिल्यांदा असं घडलंय की महाराष्ट्रामध्ये 3 वेळा सलग विधानसभा मुख्यमंत्री जिंकणारा देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महापालिका जिंकणारा सुद्धा देवेंद्र फडणवीस. मला असं वाटतं हा एक सगळ्यात महत्त्वाचा चौथा आहे महाराष्ट्राचं निर्विवादपणे एक त्यातलं. आणि त्यातलं पुढचा आणि शेवटचा 5वा टेकअवे सांगतो की महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामधलं सगळं राजकारण हे खरोखर या सगळ्या निकालानंतर पूर्णपणे बदलणार आहे. बदललेलं असेल महाराष्ट्राचं राजकारण. बदललेलं असेल म्हणजे भारतीय जनता पक्ष स्वबळावरच इथनं पुढे निवडणुका लढवेल अशी त्यांची तयारी असणार.